आज गुरुवार, पण आहोंची सुट्टी आहे. काही कामांसाठी बरीच काही कामं पेंडिंग अशी आहेत, की जी सुट्टी घेतल्याशिवाय होणारच नव्हती. तर ती सारी आज कामं करणार आहोत. पण त्या अगोदर हे पहा, अहो अगदी लवकर उठून रनिंग करून आले. एवढा घाम येतो उन्हाळ्यामध्ये. म्हणजे खरं तर म्हणतात ना, की हिवाळाच हा व्यायाम करण्यासाठी अगदी योग्य सीझन असतो. खूप सारा व्यायाम करायचा असतो हिवाळ्यामध्ये. पण असं नाही हं. जे करतात ना व्यायाम रेग्युलर, ते उन्हाळासुद्धा बघत नाहीत. म्हणजे इतके घामेघूम होऊन येतात ना ते. पण या गोष्टीचं मला खरंच कौतुक वाटतं, की कंटाळा नाहीत करत माझ्यासारखा ते कधीच. Why don't you? 'Cause I did. आहोंचं असं म्हणणं आहे, की रोज जर का 12 आणि 14 तास आम्ही ऑफिसमध्ये काम करत असू, म्हणजे जाणं येणं मिळून हं, तर चाकणला जाणाऱ्यांची अवस्था काय असते हे वेगळं सांगायला नको आहे. तर त्यांनी तरी अर्धा पाऊण तास सकाळी सकाळी लवकर उठून स्वतःसाठी व्यायामाला काढायलाच हवा. ज्यांना दिवसभर शरीर, मन आणि मेंदू हे सर्व वापरायचं आहे की नाही, त्यांनी तरी सकाळी व्यायाम करायलाच हवा. गुड मॉर्निंग. तर सेशा आयुर्वेदाचा हेअर कलर जो निलिनीचा मी लावलाय तो मला टिकला, पण प्रत्येकालाच हा असा टिकेल असं नाही. कारण आय थिंक स्वातीने मला कमेंट करून सांगितले, हो स्वातीच. तर ती बोलतीये की प्रत्येकाला वेगळे वेगळे टिकतात कलर्स, म्हणजे काही लोकांचा पटकन जातो, काही लोकांना टिकतो. तर माझ्या केसमध्ये मला इंडस व्हॅलीपेक्षा हा टिकलाय. हां, पण असंही तुम्ही विचारलं होतं की केस ड्राय होतात का, तर हो, होत आहेत. खरंच खूप ड्राय होत आहेत केस. मी काय करते, केस हे बघा आत्ता मी धुतलेत ना, तर थोडंसं टॉवेलमध्ये तसंच ठेवून देते. आणि त्यानंतर आता मी हे लोरियलचं एक्स्ट्रॉर्डिनरी ऑइल आहे ना, हे एकदम थोडंसं घेते, 2 पंप, अगदी थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी. मी काय करते, आणि मी याला ना बी ब्लंडचा माझ्याकडे कंडिशनर आहे, तर तो कंडिशनरही मी वापरते. ते पूर्ण असं ऑइल, हे बघा, हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑइल आहे ना, याचं सगळं लावून घेते मी ओल्या केसांमध्येच. हे एवढंसंच पुरेसं होतं, नाहीतर खूप मग तेलकट तेलकट होतात केस. आता हेच केस जर का सुकल्यानंतर तुम्ही गेलात ना विंचरायला, इतके इझिली कंगवा नाही जाणार तुमच्या केसात. केस धुतल्यानंतर केसांची मुळं ही एकदम नाजूक झालेली असतात, त्यामुळं थोडंसं आपण विंचरतानाही नाजूक विंचरायचं. मी हे सगळं का दाखवते माहिती आहे, की मला एक अशीही कॉमेंट होती की ताई तुला इतक्या वर्षांपासून थायरॉइड आहे, पण तरीसुद्धा तू कसे काय केस एवढे जपलेत छान. तर त्याच्या पाठीमागे हेच रिझन आहे की केस मी खूप जपते, खूप. To please you. You don't know how much I need. लगेचच तुम्हाला अगदी सॉफ्ट जाणवतील. हां, सुकल्यानंतर पुन्हा थोडेसे होतात अजून कोरडे, पण हे ऑइल एक्स्ट्राऑर्डिनरी ऑइल जर नाही लावलं तर खूप जास्त कोरडी होतात. त्यापेक्षा हे बरं आहे. डॅनी, पाहिलं? वेणी फणी नाही, खूप दिवसांनी मी हे केलंय. मागे पण मी एकदा केलं होतं ना, दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. खूप दिवस झाले त्याला, खूप महिने झाले, 6-1 महिने झाले असतील. त्यानंतर मी आत्ता करते. म्हणजे त्यावेळेला मी काय केलं होतं, पुढच्या केसांना पण एक लावलं होतं. असे 3 मिळालेत एका सेटमध्ये. कोणाला हवे असतील तर घ्या नक्की. विदाऊट हीट खूप छान केस होतात. तर आज मी केस धुतल्यानंतर लावले लगेचच. बघूया आपण कसं होतंय, म्हणजे काय रिझल्ट येतोय. स्किन केअर वगैरे काही केलेलं नाही आहे, काहीच केलेलं नाही आहे, फक्त लिप ऑइल लावलं थोडंसं. कारण ना उन्हाळ्यामध्ये ते स्किन केअर आणि स्वयंपाक काही समीकरण जुळून येत नाही. ते खूप स्किन ऑइली ऑइली होते, खूप चिपचिप चिपचिप होतं ते सगळं. म्हणून मी स्वयंपाक वगैरे सगळं झालं ना, सगळं आवरलं कामं की मग स्किन केअर करते. तर चलो. या अगोदरच्या व्लॉगमध्ये मी दाखवलं होतं ना, की दही कसं लावलं मी. तर बघू शकता तुम्ही, की अशा पद्धतीनं छान घट्टसर दही लागलं आहे. सकाळी उठल्यानंतर मात्र उन्हाळा आहे, पटकन ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. काय लागतं हे दही, आहाहा! खूप मस्त लागतं. फक्त दही खायलासुद्धा इतकं छान लागतं ना, मलईदार. कारण दूधच एवढं छान आहे. आणि मी किती वेळा हे व्लॉगमधून कौतुक करते ना, त्यावरूनच तुम्ही समजू शकता, की ते किती टेस्टी असेल. तर चला, मी काल रात्री म्हणजे या अगोदरच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं, की मी तांदूळ आणि सालीवाले मुगाची डाळ मी एकत्र करून इक्वल प्रमाणातच भिजायला घातलं होतं. तर ते नेहमी वाटताना मी काय करते, त्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं,
थोडेसे जिरे हे सगळं टाकून मी बॅटर बनवून घेते. पण आज मी एकदम प्लेन घेतलेलं आहे कारण मी नारळाची चटणी आज करणार आहे सोबत. मी जनरली नाही करत या डोशांसोबत, शेजवान चटणीसोबतच खातो आम्ही. सुट्टी आहे त्यामुळं स्वयंपाक ही लेट सुरू आहे. त्यामुळं साईड बाय साईड म्हणजेच डोशाचंही सुरू आहे आणि स्वयंपाकही सुरू आहे. स्वयंपाकामध्ये तुम्ही पाहिलंत की भेंडी, चपाती आणि काळा वाल म्हणजे आमच्याकडे हुलगा बोलतात, त्याची ही मस्त टेस्टी अशी लसूण, खूप सारा लसूण घालून केलेली ही आमटी. या 2 भाज्या, चपाती आणि डोसे तर आहेतच. चला, सार्थकच्या बाबांनाही मी आज ब्रेकफास्टसाठी बोलवणार आहे. नारळाची चटणीही मस्त रेडी आहे. यामध्ये आज मी शेंगदाणे नाही ॲड केले. मी कधी कधी करत असते, कधी नाही करत. आज फक्त डाळं म्हणजेच हरभऱ्याची जी भाजलेली फुटाण्याची डाळ असते ना, तीच फक्त मी ॲड केली होती आणि बाकी तर आहेच आपलं हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर. टेस्टी होते अशी सुद्धा. Don't know how much I love you, 'cause you're my home. आपल्याचपैकी कोणीतरी मला विचारलं होतं की या तडक्यामध्ये तू कोणती मिरची वापरते, जी मी लाल मोठी मिरची वापरलेली दाखवली आहे ती. तर ती डीमार्टमध्ये मिळते, काश्मीरी लाल मिर्च, जी प्रॉपर तडक्यासाठीच यूज केली जाते. पण मी आज नाही वापरली, तीही मी स्किप केली कारण मी कंटाळा केला आहे लिटरली ती मिरची वरून काढून घेण्याचा. तुम्हाला माहिती आहे, काही लेडीजना इतर कोणताही व्यायाम करण्यापेक्षा चालायला जाणं जास्त सोपं वाटतं. मलाही वाटतं, मीही त्यातलीच एक आहे. आणखी की डॉक्टर ह.वी. सरदेसाई हे जवळजवळ त्यांच्या प्रत्येक भाषणात, प्रत्येक लेखात हेच सांगत असतात की चाला लोक हो चाला. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही इतर कोणताही व्यायाम करत असाल तरीसुद्धा नियमित तुमच्या व्यायामाला पायी फिरण्याची जोड ही हवीच. जीवन चलने का नाम है, चलते रहो सुबह शाम. जे मलाही सध्या जमत नाही आहे, मला आणायचे जमवून. म्हणजे थोडासा योगा, सूर्यनमस्कार, माझा डान्स तर आहेच आणि त्याच्याच सोबत सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा थोडासा वॉक. सकाळी तर मला नाहीच वेळ मिळत कारण 5 वाजता उठून स्वतःचं आवरून ब्रेकफास्ट आणि डब्बा करेपर्यंतच 7 कधी वाजतात हे कळत नाही आणि आहोना 7ला घर सोडायचं असतं. 10 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. कविता हो म्हणतीये. कविता, मी कॅमेरा ऑन केलाय. तर तिला वाटलं मी तिच्याशी बोलतीये. असू दे. तिला ॲक्च्युली ना आत्ता एक जस्ट मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला ड्रेस रिसीव्ह झालाय. तर तो आम्ही दोघी बघणार होतो कसा रिसीव्ह झालाय. तोपर्यंत म्हटलं तिला चला आपण कॅमेराही ऑन करूया. जर का चांगला रिसीव्ह झाला असेल तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही ऑर्डर करू शकता. वाव, काय कलर आहे ना. आणि मी अजून पण अशीच आहे. सार्थकच्या बाबांना ब्रेकफास्टसाठी बोलवलं होतं त्यामुळे जरा वेळ झाला. ही छान वाटतोय कपडा. चांगला वाटतोय अगं कविता. हो, कपडा छान वाटतोय. मला वाटलं की कसं कुरकुरीत वगैरे असेल. हे बघा, माहेश्वरी ड्रेस, महेश्वरी सॉरी, मी घालून पण दाखवते. महेश्वरी साडीचा कपडा आहे आणि त्याचा ड्रेस आहे आणि याच्यासोबत ओढणी आहे. पॅन्ट नाही आहे याच्यासोबत. हे बघा ओढणी. वाव, ओढणीला चांगली प्रॉपर लेस वगैरे आहे. आणि मोठी ओढणी आहे. सुपर्ब. या कलरची साडी घ्यायला पाहिजे. मी ड्रेस घेतला है ना. हे काढूया का आता. काढू. हे बघा ड्रेस. याला किती सुंदर आहे. हा छान आहे. पण मला धुतल्यानंतर हा आकसला तर तसं लूज आहे थोडा. हे काय परफेक्ट.
मी ना यामध्ये लार्ज साईज ऑर्डर केली आहे बरं का, कारण यामध्ये मीडियम नव्हताच आणि यांची लार्ज जरा वेगळीच आहे. इथे छान अशी बॉर्डर आहे हे बघा, ओढणीला जशी आहे. फक्त आता मला बॉटमचा प्रश्न पडलाय. आणि असं नाही तुला दिलेली साडीसारखं आहे हे बघ, याच बुट्ट्या पण एकदम चांगल्या आहेत. ओढणी किती मोठी आहे, स्कर्ट वर घातलाय. मस्त आहे ना, कलर गोड दिसतोय ना. 3:10 होत आहेत. प्रितीसचं 12वीचं ॲडमिशन आज आम्ही करणार आहोत आणि आहो आहेत घरी, आज सुट्टी घेतली आहे त्यांनी. तर आहो काय म्हणतात माहिती आहे, हे काढलंस तरच तुला मी माझ्या सोबत घेऊन जाणार. मला बोलतायत की माझा हात दुखतोय, तूच तिथे सगळं ते भर फॉर्म वगैरे, आणि त्याच्यासाठी तू माझ्या सोबत चल. मी काय म्हटलं मी येणार नाही आहे, कारण आता वाजतायत बघा 3:10 होत आहेत आणि आजची माझी डान्स प्रॅक्टिस राहिली आहे, माझी थोडीशी कामं राहिली आहेत, घरातली कामं झाली आहेत सगळी. तर सगळं करून मी थोडंसं डान्स प्रॅक्टिस करत बसते, तोपर्यंत तुम्ही या. तर नाही म्हणे तू ये माझ्यासोबत, तिथे तुला लिहायचं आहे पण हे असं यायचं नाही आहे. आणि मला हे मी त्यांना म्हटलं की मी हे असंच घेऊन येणार आहे. अहो असंच येणार आहे मी, छान दिसते बघा. असं ते बोलतील की तुमचंच ऍडमिशन करायचंय का 12वीला, असं बोलतील ते. जाऊ द्या, खूप झाली मस्करी, इतकी पण छोटी नाहीये मी. कसं कसं वाटतंय बघूया आपण. हे अशा पद्धतीने मी पहिल्यांदाच लावलंय. हे असं काहीसं झालंय. ठीक आहे, मागच्या वेळेला मी लावलं होतं ना, बढिया झालं होतं एकदम. अरे यार कुठं अटकलेलं. हा जो हे जे कॉलर आहे ना, हे असं मला पसरट कॉलर आवडतं. उन्हाळ्यामध्ये हे असं वरती वरती कॉलर नाही चांगलं वाटत. बघूया आपण कर्ल्स कशा झाल्या आहेत. बघा अहो कशा वाटतात कर्ल्स. हा कलर मला सूट होतोय शर्टचा. बरं, लहान असताना आपण 2 वेण्या घालायचो. आई इतक्या घट्ट माझ्या वेण्या घालायची, इतक्या घट्ट की काय सांगू. मग इथे ना खाली फोड यायची, इथपर्यंत घट्ट वेण्या. आणि मग गुरुवारी ज्या दिवशी आपल्याला इतर कोणत्याही कलरचा ड्रेस अलाउड असायचा ना, मग त्या दिवशी 2 वेण्या पण घालाव्या नाही लागायच्या. मग ते केस सोडले जायचे आणि किती नॅचरली कर्ल व्हायचे ना ते त्यावेळेला. तर तसं आता आपण करून बघायला, म्हणजे मी करून बघायला पाहिजे की वेणी घालून ठेवायची टांगून मस्तपैकी, आणि मग पुन्हा खोलून द्यायचं दुसऱ्या दिवशी. छान कर्ल्स होतात. हेच आहे हे थोडक्यात. आता आपण वेणी घालत नाही म्हणून हे असे विकतचे जे कर्लर्स मिळतात, म्हणजे काय बोलतात त्याला, ते जे काही आहे ते लावून हे अशा पद्धतीने बनत आहे. कंगवा लावलेला नाहीये मी. आहो गेले वाटतं मला सोडून. नाही जाणार. चला, तसं चांगलं दिसतंय, इतकं पण काही वाईट नाही दिसत आहे. हिट देण्यापेक्षा केसांना बरं आहे ना हे. बघता बघता प्रितीश आमचा 12वीला गेलाय. आम्ही 12वीचं त्याचं ॲडमिशन करायला निघालोय आणि आज गुरुवार आहे. आपली सगळी छान छान कामं गुरुवारी झालेली आहेत आणि आज गुरुवार आहे. असं वाटतंय की आम्ही दोघं 12वीत होतो, एकमेकांना आवडायला लागलो होतो. तोपर्यंत आमचं लग्न झालं, 19 वर्ष झाली लग्नाला, आणि आमचा सुपुत्र 12वीला गेलाय. काय म्हणायचंय तुम्हाला यावर? आयुष्य असं पटकन निघून गेलं. खूप 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 पटकन गेल्यासारखं वाटतंय. खूपच फास्ट. नाही की फास्ट फॉरवर्ड बटन दाबले आणि मग आयुष्य पळतंय असं वाटतं. काय आले होतीस माझ्यासोबत? माझ्यासाठी काय करायला चालू केलंय? गप्पा मारत बसली. एक महत्वाचा फोन आला मैत्रिणीचा, मग तिच्याशी गप्पा झाल्या. प्रितीश रिलेटेड गप्पा होत्या म्हणून एवढं मी वेळ देऊन गप्पा मारल्या. IIT रिलेटेड. आणि मी 12वीला ॲडमिशन घेतलं फायनली. मला असं नेहमी वाटतं की 12वी पुन्हा करावी आणि इंजिनिअरिंग करावं.
काय ओके म्हणणार तुमचं? इंजिनिअरिंग करायचं राहिलंय, करू का प्रीती सोबत? चालेल चालेल उगाच रिग्रेट नको राहायला. रिग्रेट आयुष्यात सगळं काय केलं पाहिजे. इथं घेते कुठेतरी ऍडमिशन, चालेल? चालेल, चालेल. आणि आपण नंबर दाबला तर वरती जाणार आहोत. असं आहे. आता कसं दोन्ही येतात एका हातात का हे ठेव. मग तुम्ही नंबर दाबून कॅमेरा ऑन करायचा होता. हा तर ना डमी कॉलेज आहे. बऱ्याच वेळा विचारलं जातं की प्रितिशचं कॉलेज, तर ते काय बोलतात त्याला, इंटिग्रेटेड. इथं नाही येते बाहेर. ठेव तुझं तू सिस्टमॅटिक. कामं अगदी पटापट झाली की किती बरं वाटतं ना. सकाळी कार्टिओचं काम होतं तेही झालं आणि आता प्रीतीच्या ॲडमिशनचंही झालं. खूप बरं वाटलं आल्यानंतर. मस्तपैकी आहो आता आराम करतायत. मी मात्र लगेचच डान्स प्रॅक्टिसला घेते आहे. तर हा डान्स तुम्ही आजच्याच दिवशी म्हणजेच ज्या दिवशी हा व्हिडिओ येणार आहे ना त्याच दिवशी सकाळी तुम्ही हा ऑलरेडी पाहिलेला असणार आहे. तर ज्यांनी कोणी पाहिला नसेल हा व्लॉग पाहिल्यानंतर प्लीज नक्की माझा डान्स बघा आणि कसा झाला आहे तेही नक्की सांगा. For the train ride home, I hope to make you my own. हे असे स्लो सॉंग्सवरचे जे काही सेमी क्लासिकल टाईप डान्स असतात ना, हे दिसायला खूप सोपे दिसत असतात, पण तुम्ही करायला गेलात ना की मग कळतं की यार हे दिसतंय तितकं सोपं नाही आहे, खूप अवघड आहे, याला खूप प्रॅक्टिसची गरज आहे. तर हे असं आहे, दिसायला खूप अगदी साधा सुद्धा नॉर्मल डान्स दिसतो, पण तो करताना तितकाच अवघड असतो. बरं चला, आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी खूप काही काही बनवते. खूप काय काय म्हणजे साधंच आहे, पण जरा व्हरायटी बनवते आहे, कारण मी पुन्हा सार्थकला आणि सार्थकच्या बाबांना जेवायला बोलवणार होते. तर शेवयांची खीर, जे काही येलो कलरच्या शेवया मी घेऊन आले ना गावाकडून त्यांची, आणि त्याच्यासोबत जिरा राईस, डाळ पालकची भाजी, चपाती, पापड तळणार आहे आणि भजीही तळणार आहे. साधं सिंपल जेवण आहे, पण ही डाळ पालकची भाजी आहे ना ती कल्पनाच्या मैत्रिणीकडे, म्हणजे जेव्हा मी सत्यनारायणला आम्ही साड्या घ्यायला गेलो होतो, मी, अंजली आणि कल्पना, त्यानंतर दुकानातलं काम झाल्यानंतर आम्ही तिथेच जवळ 5-10 मिनटावरती कल्पनाची अमरावतीची मैत्रीण राहते तिच्या घरी गेलेलो. तर तिनेही डाळ पालकची भाजी एवढी टेस्टी केली होती ना, तर खूप दिवसांनी कोणाच्या तरी म्हणजे इतर कोणाच्या तरी हातचं खाऊन मला खूप म्हणजे खूप बरं वाटलं होतं आणि खूप खरंच तिने आग्रहाने अगदी आपुलकीने आमची खातरदारी केली होती. तर ती डाळ पालकची भाजी कधी एकदा मी ट्राय करेन असं झालं होतं मला, तर तीच आज मी करते. आणि काय लागते हो ही टेस्टी, आणि आजपर्यंत मला माहितीच नव्हतं की असासुद्धा पालक बनवतात. किती म्हणजे ना आपल्याला किती छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात बघा ना. म्हणजे पालक हा नेहमी पालक पनीरच करायचा किंवा गावाकडे करतात तसा रगडा पालक करायचा, ज्यामध्ये अख्खे शेंगदाणे, थोडीशी हरभऱ्याची डाळ, हिरवी मिरची शिजतानाच टाकलेली असते. पण अशा पद्धतीचा डाळ पालक मी खरंच सांगते, तिने जेव्हा मला दिला खायला कल्पनाच्या मैत्रिणी, तेव्हाच मी पहिल्यांदा खाल्ला आणि आता मी नेहमी करत राहणार आहे. इतका टेस्टी आणि इतका पौष्टिक आहे हा. तर तुम्ही पाहिलंत ना मी काय केलं की 3 प्रकारच्या सगळ्या डाळी घेतलेल्या होत्या. मसूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ, आणि पालक स्वच्छ धुवून चिरून घेतला होता. तर त्या डाळीमध्येच म्हणजेच ती डाळ कुकरला लावतानाच त्यामध्ये तो पालक चिरलेला टाकला, थोडीशी हिरवी मिरची टाकली आणि टोमॅटोसुद्धा मी चिरून त्यामध्ये ॲड केलेला होता. आणि नंतर फोडणी देताना पुन्हा खूप सारा कांदा, अद्रक लसणाची पेस्टही करून घातली होती, कढीपत्ता आणि बाकी आपली नॉर्मल फोडणी. तर मस्त लागतो. जर का तुम्हीही करत नसाल तर नक्की असा करा. म्हणजे रोज आपण वरण जे बनवतो ना, मिक्स डाळीचंच बनवतो, तर त्यामध्ये फक्त पालक ॲड करायचे आणि छानपैकी फोडणी द्यायची. हे बघा, हे असं सारं आजचं साग्र संगीत जेवण तयार आहे. आता आम्ही जेवणार, मस्त गप्पा मारणार आणि आजचा दिवस संपवणार. चला मग, नेहमीप्रमाणे व्हिडिओ कसा वाटला, यामधलं काय तुम्हाला आवडलं हे नक्की मला कॉमेंट करून सांगा. आपण कॉमेंटमध्ये बोलूच आणि उद्या भेटू पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.